नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रियांका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आपले टोटल आता 40 सबस्क्रायबर पूर्ण झालेला आहे, कारण आपले लास्ट व्हिडिओ एक व्हायरल झाला आहे, त्यामुळे आपले सबस्क्रायबर वाढत आहेत। लवकरच आपले पण 10K म्हणजे 100K होणारच आहेत। तोपर्यंत आपला व्हिडिओ तुम्ही पहा आणि माझ्या व्हिडिओला पूर्णपणे सपोर्ट करा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तुम्हाला लास्ट व्हिडिओ मी मुंबई शिवाजी पार्कमधले दाखवलं होतं। आम्ही सकाळी उठलो, रात्री तर जेवण वगैरे करून झोपलो होतो, कारण आम्हाला यायलाच लेट झालं आणि आता आम्ही चाललो होतो मंदिराला। म्हणजे मुंबईमधनं खूप लांब आहे, विरार म्हणून आहे आणि तिथं आम्हाला एक जीवदानी माता मंदिर म्हणून मंदिर आहे, जीवदानी अंबाजी माता मंदिर। आणि यूपी, मध्य प्रदेश आणि बिहारी लोक जास्त त्या मंदिराला मानतात। आपले पण लोक मानतात। तसं त्या देवीचं वैशिष्ट्य आहे की म्हणजे सर्व लोक मानतात। त्या मंदिरामध्ये खूप म्हणजे टोटल 1500 पायऱ्या आहेत। मी 600 पायऱ्या चढले, 300 पायऱ्या चढले, 100 पायऱ्या चढले, पण 1500 पायऱ्या चढीपर्यंत माझं का हाल होणार आहे काय नाही, तुम्ही नक्की पहा। कारण असं नाही की मी मागून घेतले, पण जायला पाहिजे म्हणून चालले। कारण आमचे आहो पण म्हटलं ते आपण दोघं जायचं आहे, म्हणून माझी आत्या पण म्हटली दोघं पण जावा, तुमची इच्छा वगैरे पूर्ण होईल, म्हणून आम्ही सहज चाललो होतो। मग आमचे आहो म्हणत होते जाईपर्यंत तू जाणार का नाही जाणार, हेच चालू होतं, तू चढणार का नाही चढणार, कारण लिफ्टनं जा म्हणत होते। तरी मी बघू तिथं जाऊन मला जर जमलं तर मी लिफ्टनं जाईन, नाही तर चालत जाईल। त्याच्या अगोदर आम्ही लोकल पकडलो। लोकलमध्ये आत्ता तर गर्दी नाही आहे। समजा तुम्ही संध्याकाळी 6च्या नंतर सकाळी 9-8ला आलात तर तुम्हाला लोकलमध्ये अजिबात जागा मिळणार नाही। आम्हाला टोटल म्हणजे अर्धा तास तर 2-3 स्टेशन संपल्यावर आम्हाला जागा भेटलेला आहे। आणि मुंबईमध्ये खरं सांगायचं म्हणजे भयंकर गर्दी आणि भयंकर ऊन। आपल्या पुणे अजून एका टायमाला बेटर आहे, झाडं पण खूप आहे आणि मुंबईमध्ये इतकं वातावरण आता तुम्ही पाहू शकता, म्हणजे लोकलसाठी किती लोक असे थांबलेले आहेत। मुंबई म्हणजे आहेच तसं सिटी मोठं, मग तिथं काम असणारच, पण इतकं गर्दीमध्ये आपलं धावपळ जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही आहे। आपण 5-10 हजार रुपयासाठी आपण तोंड बघितलं तरी असल्या दुनियामध्ये जगायचं का, आपण आपल्या गावाकडंच बेटर। आता समजले की बाबा आपलं गाव कशासाठी प्रेम असतो, पैसा आपण आज ना उद्या पण कमवू शकतो, पण आजकालच्या दुनियामध्ये अशा धावपळ दुनियामध्ये कोण जगणार। चला तर हे राहू दे, हे विषय बाजूचा आहे। आता आपण चालणार होतो मंदिराला। त्याच्या अगोदर आम्ही लोकल पकडायचं होतं। आमचं लोकल खूप एक ट्रेन आलं तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप गर्दी होतं। मग आम्हाला ते म्हणजे पकडायचं नाही झालं, त्यामुळं आम्ही ते सोडलो आणि दुसरं लोकलसाठी थांबलो। कारण त्याच्यामध्ये पण असे डिपार्टमेंट असतात, म्हणजे मध्यवर्ती, AC आणि सेकंड क्लास, फर्स्ट क्लास। आणि समजा तो फर्स्ट क्लासचं तिकीट आपण सेकंड क्लासमध्ये असलो ना, तिथं TC पकडला ना, मग आपल्याला तिथंच फाईन लागतो। फाईनचा विचार करून आम्ही नाही बसलो, आणि बसलं तरी पण आता आपल्याला उतरावंच लागेल ना, म्हणून आम्ही नाही बसलो। शेवटी आम्हाला लोकल वगैरे म्हणजे जागा वगैरे भेटलंय। त्यानंतर आम्ही आलो तिथनं, म्हणजे तिथं लोकलने उतरून आम्ही एक ऑटो पकडलो। ऑटोवरून आम्ही त्या मंदिराला जायचं होतं। आणि मंदिर इतकं सुंदर आहे ना, तुम्हाला काय सांगायचं। इथनं बघू शकता, बघा किती वरती आहे, बापरे, मला बघूनच चक्कर येत होतं। आणि असल्या उन्हात चढायचं म्हणजे काय, म्हणजे सांगायचं पलीकडंच आहे। जसं सप्तशृंगी माता मंदिर आहे ना, तसं मंदिराचं पण वैशिष्ट्य आहे। इथं सर्व लोक येतात। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। आणि आम्ही आता म्हणजे जवळ जाणार, तिथनं चालत जायचं का नाही चालायचं हे डिसिजन तिथं गेल्यावर समजेल। आता इतकं वरती मंदिर म्हणजे मला चालायचं होणारच नाही आहे। बघू, ट्राय करू। माझ्या मनात जायचं नाही जायचं हेच चालू होतं, त्यामुळं मला पूर्ण पाय थकलेले होते। विचार करूनच बघू मला होतंय का नाही ते। पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू पहा।
मलाच माहिती नाही आहे. मग फायनली मला माझ्या मनात आलं की इथपर्यंत आलं तर चला चालतच जाऊ. मग तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरनं मला तुम्हाला समजत असेल की मी किती थकले. आपल्याला चालायचं होतं पण म्हणजे ऊन पण झालं तर उन्हामुळं मला चालायचं होत नव्हतं आणि कधी सवय पण नव्हतं ना इतकं वरती म्हणजे चढायचं वगैरे. त्यामुळे माझे खूप पाया दुखत होते. आता 210 पायऱ्या झालेत. मग समजून घ्या की किती 1500 पायऱ्या चढेपर्यंत काय. आणि म्हणतात एवढं चढायचं नसेल तर चालत जायचं कशाला. ज्याचा विचार असतंय, ज्यांनी जर जायचं असेल तर त्यांनी मनात म्हणजे जाऊ शकतात आणि ज्यांना नाही जायचं त्यांनी तुम्ही लिफ्टने गेलं तरी नो प्रॉब्लेम. बघा आता म्हणजे पूर्ण उन्हात आत्ता तर चालायचं होतं. मग मला खूप थकून गेले ते. मग पूर्ण पायऱ्या चढेपर्यंत माझा हाल काय होईल तुम्ही समजून घेऊ शकता. तर कंटिन्यू व्हिडिओ पहा. शेवटी आम्ही वरती आलो. म्हणजे जवळच आहे आता मंदिर. तिथं आम्हाला फूल वगैरे घ्यायचं होतं. तुम्ही समजू शकता माझ्या चेहऱ्यावरनं किती थकले. मग जेव्हा मला जवळ आलं मंदिर त्यावेळी जरा चांगलं वाटलं आणि थोडं उशीर बसलो होतो आम्ही बसून वगैरे. मग त्यावेळी मला समजले की व्हिडिओ टाकायचा आहे. तोपर्यंत माझं सेल्फी स्टँड माझ्या आवाकडंच होतं, त्यांनीच व्हिडिओ टाकत होते. मग जेव्हा मला जवळ आलं मंदिर त्यावेळी मला म्हणजे कॅमेरा पकडू वाटलं. तोपर्यंत माझ्या म्हणजे अजिबात कॅपॅसिटीच नव्हते अंगात. तोपर्यंत मी कॅमेरा पकडलेच नाही आणि व्लॉग काढलेच नाही. आमचे आहो पण थकले होते. माझ्यामुळे जास्त थकले होते कारण मला वडत घेऊन चालले होते. त्यामुळे त्यांनी पूर्ण थकून घेतले. समजा मी जर नसेल त्यांनी एकटेच निवांत चालले असते, पण मी आहे म्हणून त्यांनी खूप थकले होते. बघा 1250 पायऱ्या आहेत, अजून 1500 पायऱ्या आहेत. तोपर्यंत चढीपर्यंत किती हैराण होईल. मला वाटलं इथं मंदिर आहे म्हणजे जवळ असेल, पण आता आतमध्ये पण पायऱ्या आहेत हे मला समजलंच नाही. अजून थकून गेलते. मग म्हणजे जाऊ दे म्हटलं, इथं आलं म्हणजे फूल वगैरे घेतलो आणि इथं पायऱ्या वगैरे म्हणजे जवळ होत्या आणि समजा इथं गर्दी नव्हती म्हणजे इथं आपण 1500 पायऱ्या चढायचं काय प्रॉब्लेम नाही. इथं आतमध्ये भूलभुल्यामध्ये आपण थांबायचं मला कॅपॅसिटीच नव्हती. इथं जर येऊन मला इथं थांबायचं असेल तर मी थांबलेच नसते. गर्दी नव्हती म्हणून आम्ही आतमध्ये सोडले होते लोकांना. मग आम्ही पण पळत गेलो आणि पुढं कॅमेरा वगैरे अलाउडच नव्हते, तरी मी गपचूप व्हिडिओ वगैरे टाकलेत आणि त्यासाठी मी शिव्या पण खाल्ले थोडंसं. तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आपण तर व्लॉग काढणार आहे, 2-3 म्हणजे आपल्याला कॅप्चर भेटलं तरी पण चालेल. हे बघा इतकं वरती पायऱ्या चढून खूप थकले होते. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू पहा. मंदिर तर इतकं भारी आहे ना, म्हणजे काय सांगायचं नाही. इतकं थंड आहे, प्रत्येक ठिकाणी फॅन वगैरे. खालीच फॅन नाही आहे, वरती आतमध्ये फॅन वगैरे आहे. आणि बघा तुम्ही म्हणजे बाहेर गर्दी नव्हती. मग समजले की का गर्दी नाही, कारण आतमध्ये सगळ्यांना एकदमच सोडून टाकले होते, त्यामुळे आतमध्ये गर्दी होती. म्हणजे थोडं लोकांना सोडलं असतं तर गर्दी झाली नसती. चेंगराचेंगरीमध्ये आम्ही दर्शन घेतलो. शेवटी दर्शनसाठी जायचं होतं आम्हाला म्हणून दर्शन घेतलं होतं. आणि ज्यावेळी त्या मंदिराला बघितलं त्यावेळी खूप प्रसन्न वाटलं. आणि जेवणाची व्यवस्था वगैरे वरती होती, तरी आम्हाला अगोदर नाही म्हणजे 10-20 मिनटं थांबावं लागलं. आणि तिथं लिहिलेलं होतं कॅमेरा आणि काही पण अलाउड नाही आहे, तरी मी गपचूप व्हिडिओ वगैरे टाकले. तुम्ही पाहू शकता आम्ही कसे म्हणजे किती गर्दीमध्ये निघालो होतो बाहेर.
फायनली दर्शन झालेलं आहे. तुम्ही नक्की बघितलं असेल तर मंदिर वगैरे कसं आहे, परिसर वगैरे कसा आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जर दुपारनं आला असेल तर ऊन खूप लागतो. आम्ही दुपारनं आल्यामुळे आम्हाला ऊन खूप म्हणजे खूप लागत होतं. आणि जेवण वगैरे आम्ही वरतीच केलो, कारण जेवणाची तयारी वगैरे वरती पण आहे आणि आम्ही घरून टिफिन वगैरे बांधून आणलो होतो, म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही. घरून जेवण व्यवस्थित करून आलतो आणि परत इथं पण केलेलं आहे. त्यानंतर मला तिथनं चालत येताना थोडं 2-3 वस्तू वगैरे घ्यायचे होते. जे लागतात ते सामान घेतले आणि घ्यायचं एकच असतं. 10 वेळा विचारले मी दुकानामध्ये, असंच आहे माझं. मग शेवटी मी खालूनच घेतले. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मी नेक्स्ट अजून एक मुंबईचं व्लॉग टाकणार आहे. ते पण कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, जमलं तर आत्ता जाणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. बाय.